APMCचे वर्तक आणि रईत लोकांच्या बरोबर ते एक लहान मीटिंग केलेलं इथं. तिचं आता कसं आहे APMCच्या अगोदरचे वर्तक आणि जय किसानची वर्तक सगळं एक एक प्रांगणमध्ये ते दिलेले आहे आजूबाजूला. तिथं ह्यांचं मनस्थिती आणि संबंध अजून सुधारला नाही आहे. त्याच्यामुळे तात्पुरती सुधार व्हावा आणि सगळं मिळून व्यापार करावा, त्याच्यामुळे रैतांना चांगलं होतील ही गोष्टी नजरमध्ये ठेवून DC एक सौहार्द एन्व्हायरमेंट तयार केलेले होते आम्ही सगळं मिळून, माननीय डिस्ट्रिक्ट मिनिस्टरशी सगळं मिळून. ते आता काय झालं आहे, काही प्रॉब्लेम यायले आता, म्हणजे कसं अजूनपर्यंत त्यांनी ते मिळून काम करायला हे नाही आहे, त्याच्यामुळे रैताला हानी व्हायले काय हे आता DC साहेबांना त्यांनी वर्तक आणि बाकी सगळं विषय झाला. हां, आणि कसं काय की जे किसानवाले आता अजूनपर्यंत त्यांच्या जुन्ना चाळी सोडायलाच पाहिजे. हे बघा, त्यांना आम्ही काय म्हटलं होतं, तुम्ही कायद्याच्या खाली या. बघा, कायदा आणि संविधान मोठं, ह्याच्या खाली न येताना तुम्ही कुठले बी व्यवस्था करू शकत नाही, व्यापार करू शकत नाही. त्यांनी मानलं नाही आहे, कायद्याच्या विरुद्ध थांबायची व्यवस्था प्रक्रिया केली, त्याच्यामुळे आत्ता भोगाले त्यांनी. अजूनपर्यंत इलेक्शनच नाही हो, 20 वर्ष झालेले. इलेक्शनला त्यांनी स्टे हाणायची व्यवस्था केली वाम मार्गमधून. मी ते कोर्टची मार्ग उल्लेख करत नाही आहे. तर बी कसं आहे, ह्यांच्या ह्यांनी रैतांच्या बरोबर चांगलं संबंध ठेवून सौहार्द सगळ्यांना चांगलं व्हावा हे इथं दृष्टीनं रैतांना बी चांगलं होते, व्यापारी लोकांना चांगलं होते. तर असं द्वेष केलं तर होत नाही आहे. आणि बेळगावची तरकारी मार्केटची गुडविल टोटली कॉलॅप्स झालेलं आहे. मुंबई लोक बाकी सगळे लोक बेळगावमध्ये काय चालले म्हणून विचारायची पाळी आलेलं आहे इथं, आणि रैताला हानी व्हायला ह्याच्याबद्दल. आणि त्यांना आता DC ते ऑब्झर्वेशन केले आणि जय किसानची त्यांनी विनंती करत होते, आम्हाला रोड आम्ही म्हणजे ट्रॅफिक होऊ नये म्हणून आम्हाला सिक्युरिटी गार्ड, प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड द्या म्हणून. त्यांच्या चाल असं आहे की बाउन्सरला लावलेलं आहे. ते चुकीच्या गोष्टी बाउन्सरला लावून वळवायची हे करायची. बघा, व्यापार असा आहे की तुमच्याकडे व्यापार धर्म आहे, तुम्ही व्यापार कर्म केलं तर चांगला होतात, नाही असं नाही आहे. तर हे द्वेष करून रैताला हानी करायची आम्ही आज हरगिज हे करत नाही. पुढे आणि 1 महिना टाईम दिलेला आहे त्यांनी कायद्याप्रमाणे तिथं परमनंट ह्याला जायसाठी. सध्या तात्पुरती हे 1 महिन्यामध्ये ऑप्शनला काढणार आहे. त्यांनी सगळं भाग घ्यावा, त्यांच्या व्यापार धर्म अनुकरण करावा, त्याच्यामुळे त्यांनी व्यापार करू दे. ह्याच्या सोडून सरकारची विरुद्ध थांबायची आणि रैतांच्या विरुद्ध थांबायची आम्ही रैत संघटना बी सहन करणार नाही आहे. सुधारून घ्या, तुम्ही मिळून धंदा करा, त्याच्यामुळे बेळगावची भाजीपाल्याचं मार्केट आणि अगोदरसारखं उत्तम होतील आणि रैताला भाव भेटतील असं माझं म्हणणं आहे. ते मिटिंग झालेलं आहे इथं आणि 1 महिन्यामध्ये म्हणजे टेंडरिंग सगळं होणार. ओके, धन्यवाद. निर्णय काय होता? DCचे निर्णय आता सौहार्द वातावरण क्रिएट केलेले आहे. 1 महिना थांबा, कायद्याप्रमाणे काय ते मुवमेंट होतात तर 1 महिन्यामध्ये ऑप्शनची प्रक्रिया चालू होते, तेव्हा तुम्ही कोण काय करता करून घ्या. तेवढंपर्यंत कसं आहे, तेवढंपर्यंत असंच राहू दे, एक चांगलं वातावरण निर्माण होऊ दे म्हणून त्यांनी सजेस्ट केलं. पुन्हा ते गाळे ऑप्शनमध्ये देणार. हो सगळं कायद्याप्रमाणे सगळ्यांना सर्व समपालू ते गोष्टी. व्यापारची नीती काय म्हणतात, त्यांना किती जास्त पैसे APMCचे गाळे हे ऑप्शनला निघणार 100%. आता तिथे रविवारचं बाजारपेठ आता सध्या त्यांच्या वातावरण सुधारण्यासाठी भांडण होऊ नये, झगड होऊ नये. यस ಥ್ಯಾಂಕ್ ಯು 27 ಶಾಪ್ಸ್ ಇನ್ನು ಖಾಲಿ ಇದ್ದಾವೆ. 30 ದಿವಸದ ಅವಧಿ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲವನ್ನು ನೀವು ಆಪ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಆ ಫೈಲ್ನ ನೀವು ಅಪ್ರೂವಲ್ ಮಾಡಬೇಕು. 2ನೇ ಪಾಯಿಂಟ್, ಈ ಫೈನಲ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗೋ ತನಕ ಸಂದರ್ಭ ಹೆಂಗಿದೆ ಹಾಗೆ ಇರೋದು, ಇದನ್ನು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಬಾರ್ದು. ಆದರೆ 3ನೇದು, ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಒತ್ತಡ ಯಾವುದೇ ಕೋಣೆಯಿಂದ ಬರಬಾರ್ದು, ಆಗಬಾರ್ದು. ಈ 3 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ನಾವಿವತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಆದ ನಂತರ ಡೆಸಿಷನ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 127 ಶಾಪ್ಗಳನ್ನು ಇವತ್ತೇ ನೀವು ಟೆಂಡರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಪ್ರಾಸೆಸಿಂಗ್ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದು 30 ಡೇಸ್ ಅವಧಿ ಕೊಟ್ಟು ಈ ಆಪ್ಷನ್ ಫೈನಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. 30 ಡೇಸ್ ಒಳಗಡೆ ಯಾರ್ಯಾರು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಆ 30 ಡೇಸ್ ಆದ ನಂತರ 30 ದಿವಸದ ನಂತರ ಈಗ ಏನು ನಾವು ತಾತ್ಕಾಲಿಕ ಅಲ್ಲಿ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಫ್ರೀಡಮ್ ಆಫ್ ಟ್ರೇಡ್ ಇದೆ.
ಎಲ್ಲರೂ ಆ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಪ್ರೊವಿಷನ್ನಲ್ಲಿ ಎಕ್ಸಸೈಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಾವಿಧಾನವನ್ನು ಅವರಲ್ಲಿ ಎಕ್ಸಸೈಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ ಸರ್, ಅದರ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಟೈಮ್ ಇದೆ. ಸೊ ಅವರು ಆ ಟ್ರೇಡು ಈ ಪ್ರಾಂತದಲ್ಲೇ ಮಾಡೋದು. ಫಾರ್ ದೆಮ್ ಆಲ್ಸೋ ಎಷ್ಟೋ ಬಿಸ್ನೆಸ್ನು ಇಲ್ಲಿ ಅವರು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದೇ ಸತಿ ನಾವು ಅಷ್ಟು ಶಾಕ್ ವೇವ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ನಾವು ಹಂತವಾಗಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಾಗ ನಾನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಡೆಸಿಷನ್ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದರಂತೆ ಅವರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಬೇಕು, ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು. ಸೊ ಒಂದು 30 days ಅವಕಾಶ ಕೊಡೋಣ. 30 day ಒಳಗಡೆ APMC ಸೆಕ್ರೆಟರಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನಂದರೆ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಒನ್ಸ್ ಆಕ್ಷನ್ ಇಸ್ ಫಿನಿಶ್ಡ್ ದೆನ್ ನೋ ವಿನಾಯಿತಿ ಟು ನೀವು ಕಾನೂನಾತ್ಮಕ ಕ್ರಮ ವಹಿಸಬೇಕು. ಟು ದಿ ಎಕ್ಸ್ಟೆಂಟ್ ದಟ್ ಈವನ್ FIR ಬುಕ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೂ ಮಾಡು. ಅಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗದಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಪ್ರೈಮರಿಯಾಗಿ APMC ಸೆಕ್ರೆಟರಿಯಾಗಿ ನಿಮ್ದಾಗಿರುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ಮೀರಿ ನಿಮ್ಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮೀರಿ ಏನಾದರೂ ಸಿಚುವೇಶನ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ AC ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಗಮನಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಧ ತಾಸು ಒಳಗಡೆನೆ ನೀವು ತಗೊಂಡು ಬರಬೇಕು. ನಾವು ಅವಾಗ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಕ್ರಮ ವಹಿಸ್ತೀವಿ. ಸರ್ ಇನ್ನೊಂದು 30 days ಬಿಕಾಸ್ ನಾವು ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಶಾಪ್ಸ್ ಅಲೋಕೇಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಆಗೋದು ಕಾನೂನು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಡೇಸ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಪಾಪ ಸರ್ ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಖಾಲಿ ಇದೆ ಸರ್. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಪಾಪ ಅವ್ರು ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಸರ್. ಯಾವುದೇ ತಮ್ಮ ಅದೆಲ್ಲ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ. ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ಮಾಡಲ್ಲ. ನಾವು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕಾನೂನು ಏನು ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶ ಏನಿದೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಹೆಂಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಆ ಥರ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗದಂತೆ ನಾವು ನಗರದಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಒಂದು 15 ದಿವಸ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದರೊಳಗಡೆ ಅವ್ರು ಬಾಡಿಗೆ ತಗೊಳ್ತಾರ ಇಲ್ಲ ಆಕ್ಷನ್ಗೆ ಬರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಿರೋದು. ಇದಾದ ನಂತರ ಪ್ರಾಸೆಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆದ ನಂತರ ಆಕ್ಷನ್ ಮುಗಿದ ನಂತರ ನಾವು ಬೇರೆ ರೀತಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು